च्या आधारावरती अधिवेशन गुंडाळण्याचा निर्णय। मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेमधील भाषणानंतर विरोधकांचा सभात्याग, सरकार दिशाभूल करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप। मुख्यमंत्र्यांचं उत्तर म्हणजे खोदा पहाड़ और निकला चूहा। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांवरती टीका। आमची भूमिका सरकारनं ऐकून घेतली नाही, अध्यक्षांनी सुद्धा पक्षपातीपणा केला। मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये वेळ मारून नेली, त्यांच्याकडे काही ठोस निर्णय नाही हे मुख्यमंत्र्यांचा टोन पाहून कळलं। जयंत पाटील यांचा सरकारला टोला। विरोधी पक्षामधील नेत्यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र। पत्रामध्ये विरोधी पक्षातील सदस्यांना पुरवण्या मागण्यांमध्ये निधी उपलब्ध करून दिला नसल्याची व्यक्त केली खंत। शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा आजचा शेवटचा दिवस। शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आपल्या उर्वरित युक्तिवाद आज करणार। या प्रकरणामध्ये 10 जानेवारीपर्यंत अंतिम निकाल देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अध्यक्षांना निर्देश। मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ पूर्ण करून दाखवणार। एबीपी माझाची बोलताना मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। गायकवाड समितीचा अहवाल गेल्या सरकारनं नीट मांडला नाही, मुख्यमंत्री शिंदेंची महाविकास आघाडी सरकारवरती टीका। मराठा आरक्षणासाठी केरोटी पिटिशन, आशेचा किरण। फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलवणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। सरकारनं दिलेली फेब्रुवारीची डेडलाईन मान्य नाही, 24 डिसेंबरच्या डेडलाईनवरती मनोज जरांगे ठाम। निर्णय न झाल्यास आंदोलन करणार, जरांगेंचा इशारा। मुदत वाढवण्यापेक्षा अधिवेशनाची वेळ वाढवा, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समाजासोबत दगाफटका करणार नाही, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। हे सर्व विषय समजण्यासाठी सरकारसोबत बोलणार, मनोज जरांगे यांची माहिती। ज्यांचे कुणबी दाखले सापडले त्यांच्या रक्ताच्या नातलगांना कुणबी दाखले देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। बीडमध्ये 23 डिसेंबरला मनोज जरांगे यांची इशारा सभा, जरांगे यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू। आजपासून मनोज जरांगे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा 5वा टप्पा। बीड जिल्ह्यातल्या गेवराईमध्ये कृषी प्रदर्शनाचं जरांगेंच्या हस्ते उद्घाटन। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार। सर्वपक्षीय बैठकीमध्ये दिलेल्या आश्वासनावरती मुख्यमंत्री ठाम, तायवाडेंचं वक्तव्य। मराठा समाज आरक्षण घेत आहे तर ईडब्ल्यूएसचं आरक्षण सोडावं लागेल, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचं वक्तव्य। मागासवर्गीय आयोग स्थापन करून सरकारनं चूक केली, हा आयोग बेकायदेशीर असल्याची प्रकाश शेंडगेंची टीका। जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भूमिका। जातनिहाय जनगणनेनंतर कोणत्या समाजाचे किती जण हे आहेत हे कळेल, खडसेंचं वक्तव्य। नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, तुमच्या पक्षाचा एक छोटासा शिवसैनिक नाही, संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरे यांना टोला। एमएमआरडीए मधील रस्त्यांच्या कामामध्ये 600 कोटींचा घोटाळा, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप। आरोपी अश्वजित गायकवाडचे वडील मोठ्या पदावरती म्हणून त्याला लवकर जामीन मिळाला, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप। राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पर्जन्य मापन यंत्र बसवण्याचं नियोजन सुरू, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती। कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं ते फक्त भाषण होतं, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका। पीक विम्याचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळाला नाही, एकनाथ खडसे यांची सरकारवरती टीका। राज्याच्या आरोग्य खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप। मुंबई पालिकेमध्ये रस्ते निर्मितीमध्ये भ्रष्टाचार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप। 6000 कोटींची कामं जाहीर, पण रस्ते अजून पूर्ण नाही, वडेट्टीवारांचं वक्तव्य। सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या अतिवृद्धांची पेन्शन वाढणार, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। 80 ते 85 वयोगटासाठी 20% अधिक मोबदला, तर वयाच्या टप्प्यांनुसार पेन्शनमध्ये वाढ। सरकार एकाधिकारशाही दडपशाहीकडे चाललंय का, निलंबनानंतर अमोल कोल्हे यांचा सवाल। शेतकरी कांदा उत्पादक यांचे प्रश्न मांडले म्हणून आपलं निलंबन, कोल्हेंचा दावा। संसदेतून विरोधी पक्षातील खासदारांचं निलंबन होणं ही अतिशय दुर्दैवी बाब,
काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांची प्रतिक्रिया. सभागृहामध्ये महत्त्वाच्या कायद्यांवरती चर्चा करणं महत्त्वाचं, मात्र खासदारांचं निलंबन केलं जाते हे अतिशय दुर्दैवी. खासदार वंदना चव्हाण यांची प्रतिक्रिया. संसदेमध्ये एवढे खासदार जर निलंबित होत असतील तर लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज चालणार कसं? छत्रपती संभाजीराजेंचा सवाल. जातनिहाय जनगणनेचेही संभाजीराजे यांची मागणी. संसदेचं कामकाज होऊ न देणं आणि मोदी सरकारला हटवण्याचा इंडिया आघाडीचा हेतू. भाजप खासदार हेमा मालिनी यांची विरोधकांवरती टीका. विरोधकांचं निलंबन झालं तर काळा दिवस आणि आमचं निलंबन झालं तेव्हा पांढरा दिवस. भाजपचे नेते राम कदम यांची विरोधकांवरती टीका. छगन भुजबळ आरोपी असलेल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामध्ये मुंबई सत्र न्यायालयामध्ये आज सुनावणी. भुजबळांसह तिघांनी केलाय माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज. राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाचा धक्का. हनुमान चालिसा पठण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याची याचिका फेटाळली. गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळली. खार पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यामध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आरोपी. ठाकरे गटाचे नाशिक पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांची 1.5 तास चौकशी. बडगुजर यांना आजही चौकशीसाठी बोलावलं. वकिलांचा सल्ला घेऊन पुढील प्रश्नांची उत्तर देणार. बडगुजर यांची माहिती. भारतामध्ये कोरोनाच्या 288 रुग्णांची नोंद. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 1970 वर. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे 11 नवे रुग्ण. महाराष्ट्रामध्ये 25 कोरोना रुग्णांची नोंद. यापैकी सर्वाधिक 27 रुग्ण मुंबईतले असल्याची माहिती. ठाण्यामध्ये कोविडचा कोणताही नवीन व्हेरियंट नाही. कळवा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र बारोट यांची माहिती. केरळमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ऍक्शन मोडवर. महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयाचा आरोग्य अधिकाऱ्यांकडून आढावा. भंडाऱ्यामध्ये थंडीचा कडाका वाढला. किमान तापमान 11 अंशांवर. आज ठाण्यातील काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार. दैनंदिन देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 9 ते उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी राहणार बंद. मध्य रेल्वेच्या खडवली आणि टिटवाळा स्थानकांच्या दरम्यान रात्रीच्या वेळी विशेष वाहतूक ब्लॉक. हा ब्लॉक बुधवार ते गुरुवार आणि शनिवार रविवार मध्यरात्री 12 ते 2 या वेळेत घेण्यात येणार. कोस्टल रोडच्या कामासाठी वरळी सी फेसवरील एक मार्गिका बंद. 5 महिन्यांसाठी मार्गिका बंद राहणार असल्याची माहिती. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामध्ये 1 जानेवारी 2011 पर्यंतच्या पोलीस कर्मचाऱ्यांना सहभागी करणार. 2 जानेवारी 2011 नंतरच्या पोलीस कुटुंबियांना घरं मिळणार नसल्यानं आता पोलीस कुटुंबीय संतप्त. मुंबईकरांना बेकायदा होर्डिंगपासून वाचवता येत नसेल तर पोलीस आणि पालिका प्रशासन काय करतंय? मुंबई हायकोर्टाचा सवाल. प्रत्येक होर्डिंगवरती QR कोड लावण्याच्या निर्देशांची अंमलबजावणी करा. मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश. मेट्रो 3 साठी तोडलेल्या वृक्षांचं त्याच जागेवरती पुनर्रोपण शक्य नाही. केवळ 40% झाडांचंच पुनर्रोपण शक्य होणार. MMRCL ची माहिती. नागपूरमध्ये संगणक परिचालकांचं अर्धनग्न आंदोलन. वेतनवाढ देत नाही तोपर्यंत आंदोलन करणार. आंदोलकांचा निर्धार. केंद्र सरकारच्या संकल्प विकसित भारतीय रथयात्रेला बीड जिल्ह्यातून मोठा विरोध. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून रथयात्रेला मराठा समाजाकडून विरोध. राज्यामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा. परभणीच्या पाथरीमध्ये 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू. जळगावमधल्या पिंपराळा येथे उड्डाण पुलाची कोनशिला फोडण्यावरून शरद पवार गट आणि भाजप आमने सामने. गिरीश महाजन यांचं नाव नसल्यानं कोनशिलेवरून एकनाथ खडसे यांचं नाव फोडलं. कोनशिला फोडणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करा. शरद पवार गटाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. संसदेमध्ये विरोधी पक्षातील 141 खासदारांचं निलंबन. इंदापूरमध्ये शरद पवार गटाकडून तहसीलदारांना दिलं निषेधाचं पत्र. एनडीए सरकार हुकुमशाही पद्धतीनं वागत असल्याचं पत्रामध्ये उल्लेख.
नालासोपाऱ्यामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेच्या श्रेयवादावरून भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची, वादाचा व्हिडिओ व्हायरल। 27 डिसेंबरला पुण्यामध्ये महाविकास आघाडीतर्फे शेतकरी आक्रोश मोर्चा, या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज पुण्यामध्ये बैठक। बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी खान यांना ईडीची नोटीस। गौरी खान ब्रँड अँबॅसेडर असलेल्या तुलसियानी ग्रुपवरती गुंतवणूकदार आणि बँकांना सुमारे 30 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप। शहरी नक्षलवाद प्रकरणामध्ये गौतम नवलखा यांना जामीन मंजूर, 1 लाखांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावरती मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर। बालविवाह थांबवण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील विविध भागांमध्ये जनजागृती रॅली, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दाखवला हिरवा झेंडा। नगरच्या शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये 54 कोटींची विकास कामं, मंदिर परिसरामध्ये झालेल्या विकास कामांमुळे शनी मंदिर परिसरामध्ये सुंदर वातावरण। नाताळच्या निमित्तानं वसईमध्ये जोरदार तयारी, तरुणांसह बच्चे कंपनीही कॅरलमध्ये सहभागी। नाताळच्या निमित्तानं मराठी, हिंदी आणि इंग्रजी गाण्यांची मेजबानी। देशातील सर्वात जुन्या सारंगखेडा घोडे बाजाराला 21 डिसेंबरपासून सुरुवात होणार, चेतक फेस्टिवलची तयारी अंतिम टप्प्यामध्ये। छत्रपती संभाजीनगरमध्ये बेशिस्त रिक्षा चालकांवरती थेट गुन्हे दाखल होणार, पोलिसांचा बेशिस्त रिक्षा चालकांना कारवाईचा इशारा। शिर्डीच्या साई मंदिर परिसरामध्ये ड्रोन उडवणाऱ्यांवरती गुन्हा दाखल, मुंबईच्या रील स्टारनं उडवला ड्रोन, शिर्डी पोलिसांकडून तात्काळ कारवाई। साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांची तडकाफडकी बदली, पी शिवाशंकर यांना तात्काळ पदभार सोडण्याचे आदेश। अकोला जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न, सभेमध्ये विविध 29 विषयांवरती चर्चा, जिल्हा परिषदेच्या जागा लीजवरती देण्यासंदर्भात झाली चर्चा। अकोला जिल्हा परिषदेच्या सभेमध्ये वंचित आणि ठाकरे गटामध्ये वाद, खुर्च्या आणि माईकची केली तोडफोड, जिल्हा परिषदेच्या जागा लीजवरती देण्यास ठाकरे गटाचा विरोध। जळगावच्या यावल तालुक्यातील दुर्गम भागातील अंबापाणी गावामध्ये पोहोचले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, गावातील लोकांचे जीवनमान काय आणि त्यांना काय सुविधा देऊ शकतात हे पाहण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केला 20 किलोमीटर पायी प्रवास। बीड जिल्ह्यामधील 5 मल्टीस्टेट बँका पडल्या बंद, या बँकांमध्ये ठेवीदारांचे शेकडो कोटी रुपये अडकले। पुण्यामध्ये कोरियन व्हिडिओ ब्लॉगरची छेड काढणाऱ्या तरुणाला अटक, पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई। उल्हासनगरमध्ये कारचा भीषण अपघात, 3 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी, मद्यधुंद चालकाला पोलिसांकडून अटक। भंडारा जिल्ह्यामधल्या परसोडी गावामध्ये वृद्धाचा संशयास्पद मृत्यू, जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धाला मारहाण केल्याची पोलिसांना माहिती। जळगावच्या भुसावळमध्ये कार ट्रकला धडकली, अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी, श्वानाला वाचवताना घडली घटना। यवतमाळच्या भोसा परिसरामध्ये घराला आग, संसार उपयोगी साहित्यासह फर्निचर जळून खाक। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामध्ये 50 वर्षीय महिलेची गळा आवळून हत्या, लोणी गावातली घटना, एक संशयित पोलिसांच्या ताब्यात। अमरावतीमध्ये एकाच कुटुंबातल्या 6 जणांना कारनं उडवलं, दर्यापूर तालुक्यातली घटना, पूर्व वैमनस्यामधून जाणून बुजून कार अंगावरती घातल्याचं उघड। पालघरच्या कॅनबारा कंपनीमध्ये पुन्हा एका कामगाराचा मृत्यू, सामान उतरवताना लिफ्टची वायर तुटल्यानं घडला अपघात, सिकंदर मखंचू असं मृत्यू झालेल्या कामगाराचं नाव। मंगलप्रभात लोढा यांनी आयोजित केलेल्या हुरडा पार्टीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची उपस्थिती, यावेळी नार्वेकरांनी गायलं गाणं तर लोढांनीही मिसळला नार्वेकरांच्या सुरात। येत्या 15 जानेवारीपर्यंत लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यावरती शिक्कामोर्तब होणार, इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सर्व पक्षांचं एकमत। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींनी सुचवलं खरगेंचं नाव।
संसदेमधील 141 विरोधी खासदारांचं निलंबन हे आमच्या आरोपाला बळकटी देतं. मल्लिकार्जुन खरगे यांचं वक्तव्य. भाजपला देशातील लोकशाही नष्ट करायची. खरगेंची सरकारवरती टीका. खासदारांच्या निलंबनाविरोधामध्ये 22 डिसेंबरला राष्ट्रीय पातळीवरती आंदोलन करणार. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची माहिती. इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार. पश्चिम बंगालच्या विविध प्रश्नांवरती होणार चर्चा. एनडीएचा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी निवडणुकीला सामोरे जाणार. देशामध्ये लोकसभेच्या 25 जागा लढवणार असल्याची आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांची घोषणा. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य जगासमोर यावं आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी नवी दिल्लीमध्ये महाराजांचं राष्ट्रीय स्मारक उभं करावं. मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लागावा. खासदार उदयनराजे भोसले यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी. मध्य प्रदेश मंत्रिमंडळ स्थापनेसंदर्भामध्ये भाजपच्या वरिष्ठांची चर्चा झाली. पक्ष जी भूमिका ठरवेल ती करू. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं वक्तव्य. गुजरातच्या गांधीनगर शहरामध्ये कोरोनाचे 2 रुग्ण. दक्षिण भारताची यात्रा करणाऱ्या 2 महिलांना कोरोनाची लागण. कर्नाटक राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मास्क बंधनकारक. वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य सरकारचा निर्णय. दक्षिण तमिळनाडूमध्ये एका दिवसामध्ये 670 ते 932 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसानं 152 वर्षांचा विक्रम तोडला. आयटीसी कंपनीकडून 5 प्रकारचे चॉकलेट्स बाजारामध्ये. यामध्ये तिखट, आंबट आणि तुरट चवीच्या चॉकलेट्सचा समावेश. रोमन कॅथलिक चर्चमधील पाद्री समलिंगी विवाहांना आशीर्वाद देऊ शकतील. धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी दिली औपचारिक परवानगी. डिझनी हॉटस्टारचा गौतम अदानी यांच्याकडे जाण्याची शक्यता. डिझनीचा भारतीय व्यवसाय अदानींच्या हातामध्ये आला तर देशातील ओटीटी व्यवसायाची लढाई अधिक तीव्र होणार. आयपीएलच्या इतिहासामध्ये ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कवरती सर्वाधिक रकमेची बोली. शाहरुखच्या कोलकाता नाईट रायडर्सची स्टार्कवरती 24 कोटी रुपयांची बोली. सनरायझर्स हैदराबादची पॅट कमिन्सवरती 20 कोटी 50 लाखांची बोली. विश्वचषक विजेत्या कर्णधारावरती सनरायझर्स हैदराबादची विक्रमी बोली. एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबरची डेडलाईन दिली. मुदत संपायला आता फक्त 4 ते 5 दिवस उरलेत आणि त्यातच नागपूरमध्ये अधिवेशनही पार पडलं. याच अधिवेशनामध्ये सरकार काहीतरी ठोस निर्णय मराठा आरक्षणाबाबत घेईल अशी आशा मराठा बांधवांना होती. अर्थातच अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत निवेदन दिलं. पण त्यावर जरांगेंचा सूर थोडी खुशी थोडा गम असाच आहे. बघूया. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहेत. कारण हिवाळी अधिवेशनातही मराठा आरक्षणावर सरकारनं कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही. मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली आहे. पण जरांगे पाटलांनी मात्र फेब्रुवारीची डेडलाईन अमान्य केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो, सभागृहाला सांगू इच्छितो की आवश्यकतेनुसार हे जे राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. आणि हे मराठा समाजाला आरक्षण देताना वहीं केंद्र सरकार ने हाल ही में कोविड के मामलों में वृद्धि और केरल में कोरोना का नया वेरिएंट JN1 के पहले मामले का पता चलने के बाद राज्यों को एडवाइजरी जारी की है. स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय के सचिव सुधांशु पंत ने सभी राज्यों के पत्र लिखकर राज्यों से कोविड पर निरंतर निगरानी बनाए रखने का आग्रह किया है.
केंद्र ने राज्यों को नियमित रूप से जिलेवार SARI और ILI मामलों की रिपोर्ट और निगरानी करने के लिए भी कहा है। वहीं राज्यों को अधिक संख्या में RT-PCR परीक्षण कराने और पॉजिटिव मामलों के नमूने को जीनोम टेस्टिंग के लिए प्रयोगशालाओं में भेजने को कहा है। हालांकि एडवाइजरी में यह भी कहा गया है कि फिलहाल भारत में घबराने की कोई बात नहीं है। वहीं केंद्रीय स्वास्थ्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया बुधवार को राज्यों के स्वास्थ्य मंत्रियों के साथ कोविड की समीक्षा बैठक करेंगे। इसमें सभी विभागों की तैयारियों की भी समीक्षा होगी। बात करते हैं अब तमिलनाडु की, जहां भारी बारिश की वजह से तमिलनाडु के दक्षिणी जिले गंभीर बाढ़ से जूझ रहे हैं। कन्याकुमारी समेत कई इलाकों में भारी बारिश हो रही है। तिरुनेलवेली, कन्याकुमारी, थुथुकुडी और थेनकाशी जिलों में भारी बारिश के कारण स्कूल बंद हैं। भारी बारिश को लेकर मौसम विभाग ने राज्य के कई जिलों के लिए ऑरेंज अलर्ट भी जारी किया है। वहीं मुख्यमंत्री M.K. स्टालिन वीडियो कॉन्फ्रेंस के जरिए बाढ़ की स्थिति की समीक्षा की। उन्होंने तिरुनेलवेली में थमिरावरानी नदी से कन्नड़ चैनल में अतिरिक्त पानी छोड़ने के निर्देश जारी किए हैं। साथ ही बाढ़ प्रभावित क्षेत्रों में राहत प्रयासों की निगरानी के लिए मंत्रियों को भेजा गया है। इसी बीच तमिलनाडु के राज्यपाल R.N. रवि ने बाढ़ की स्थिति की समीक्षा के लिए आज अहम बैठक बुलाई है। अंतर्राष्ट्रीय खबरों में अफ्रीकी देश गिनी की राजधानी कोनाक्री में तेल डिपो में विस्फोट के बाद अचानक आग लगने से मरने वालों की संख्या बढ़कर 13 हो गई है और कम से कम 170 से ज्यादा लोग गंभीर रूप से घायल हैं। सरकार के अनुसार घायलों में से 79 लोगों के इलाज के बाद घर भेज दिया गया है और एक प्रत्यक्षदर्शी के अनुसार पश्चिम अफ्रीकी देश के मुख्य तेल टर्मिनल पर सुबह हुए विस्फोट से कोनाक्री शहर के क्लोम प्रशासनिक जिले में हड़कंप मच गया, जिससे आसपास के घरों की खिड़कियां उड़ गई और सैकड़ों लोगों को भागने के लिए मजबूर होना पड़ा। टर्मिनल को कितना नुकसान हुआ है यह अभी स्पष्ट नहीं हुआ है। वहीं सरकार ने घटना की जांच के आदेश दिए हैं। वळूयात पुढच्या बातमीकडे। भारताचं संसद भवन, तब्बल 96 वर्षांचा देदीप्यमान इतिहास, देशाचा स्वातंत्र्य दिन पाहिलेली संसद, राज्यघटनेची निर्मिती झाली ती याच लोकशाहीच्या पवित्र मंदिरात, अनेक राज्यांची निर्मिती ते अनेक कायद्यांचा जन्म पाहिलेली आपली संसद आणि अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार सुद्धा। आता ही एक ऐतिहासिक पण थोडीशी वेगळी घटना याच संसदेमध्ये घडली आहे आणि ती म्हणजे खासदारांचं निलंबन। बघूयात संसदेमध्ये खासदारांचं कसं होलसेल निलंबन झालंय माझाच्या रिपोर्टमधून। ये क्या उचित है सदन में? पूरा सदन इसको खंडन करते हैं सर। लोकसभेचे 95 खासदार निलंबित। हाउ रिडिक्युलस, हाउ शेमफुल, हाउ अनएक्सेप्टेबल। राज्यसभेचे 46 खासदार निलंबित। The above mentioned members may be suspended from the service of the house. जो सदस्य के पक्ष में वो हाँ कहें, जो सदस्य के विरोध में वो ना कहें। मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष में हुआ। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एकूण 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय। यात महाराष्ट्रातले खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे। इस तरीके से सदन चल हेडलाइंस ब्रॉट टू यू बाय सुहाना मसाले। आता प्रत्येक जण म्हणेल मजा आ गया। हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरती मुख्यमंत्री उत्तर देणार। मराठा आरक्षणासाठी क्युरेटिव्ह पिटिशन आशेचा किरण। फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलावणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा।
सरकारने दिलेली फेब्रुवारीची डेडलाईन मान्य नाही. 24 डिसेंबरच्या आत निर्णय न झाल्यास आंदोलन करणार. जरांगेंचा इशारा. तर 1967च्या आधीच्या नोंदींना आरक्षण देण्याच्या घोषणेवरती समाधान. आमदार अपात्रता सुनावणीमध्ये शिंदे गटाचे ठाकरे गटावरती गंभीर आरोप. 21 जूनचा व्हीप, बैठक आणि हजेरीपट सगळंच बोगस.